नमस्कार, धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकनचे सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या। तर आज इथे आपण चिकन अळणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 1-2 वेळा आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, इथं तेल घेतलेलं आहे, 2 तमालपत्री घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, एक 4 लवंग घेतलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा, कांदा एक मोठ्या साईजमध्ये असा बारीक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यामध्ये मी चवीसाठी मीठ घालून घेत आहे। हळद एक छोटा चमचा घालून घेत आहे आणि आलं लसूण पेस्ट मी बारीक केलेली 2 चमचे घालून घेत आहे। हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व, जेणेकरून हे आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ सर्व या पीसेसना व्यवस्थित लागले जाईल। आणि हे सर्व मिक्स झालं की आपण हे 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटं आपली झालेली आहेत। चिकनला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे। तर आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर इथे गॅसवरती मी एक असं भांडं घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण आता सर्वप्रथम एक पळी छोटीशी तेल घालून घेणार आहोत। तर तेल आपलं गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत। 2 तमालपत्री, 2 वेलची, एक 3 ते 4 लवंग आणि हा दालचिनीचा तुकडा। तर 1-2 मिनिटं हे तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर 1-2 मिनिटांनी आपण यामध्ये आता कांदा घालून घेणार आहोत। आणि कांदाही थोडासा परतून घ्यायचा आहे, मऊ असा होईल असाच परतून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी ब्राऊन करायचा नाहीये। तर सतत एकसारखं हलवत आपण कांदा थोडासा मऊ करून घेतलेला आहे, थोडासा कलर याचा बदललेला आहे, तुम्ही बघा। तर या पद्धतीने आता यामध्ये आपण मगाशी मॅरिनेट करताना थोडी हळद घातली होती, तर ही तेलामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला यामध्येच परतून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या चिकनच्या सूपला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। तर सतत एकसारखं हलवत आपण हे 2 ते 3 मिनिटं आपण चिकन यामध्ये तेलातच परतून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं एकसारखं परतत आपण हे चिकनचे पीसेस तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय केलेले, म्हणजे शिजवलेले आहेत थोडेसे। तर तुम्ही पाहू शकता। तर याला आता पाणी सुटू लागलेलं आहे। तर आता इथे एक आपण डिश घ्यायची आहे अशी, किंवा असं खोलगट ताट घ्यायचं आणि इथे आपण आता यावरती पाणी घालून घेणार आहोत आणि बारीक फ्लेमवरतीच आपण हे चिकन असं शिजू देणार आहोत। तर एक 5 मिनिटं झाल्यानंतर आपण हे ताट असं काढून चिकन थोडंसं एकसारखं मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघा चिकनला आपल्या कसं पाणी सुटलेलं आहे भरपूर असं। तर अशा पद्धतीने चिकनचं सूप केल्यानं खूप छान टेस्टी चिकन होतं। तर आता आपण हे ताटातील जे पाणी आहे ते याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि अजून थोडंसं दुसरं पाणी या ताटामध्ये झाकून ठेवणार आहोत। तर तुम्हाला जितका रस्सा हवा आहे याचा, किंवा जेवढं सूप हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ताटात ओतून त्यामध्ये घाला, म्हणजे ते चिकनचं सूप होईल तयार।
तर आपण अजून एक वेळ यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे, कारण मला अजून यामध्ये चिकनचं सूप हवं आहे. तर आपण ताटामध्ये पाणी ओतून ठेवलं आहे. तर ताटामध्ये पाणी ओतल्यानंतर आपण एक 5 ते 10 मिनिटांनी हे सतत ताट उघडून आपण हे चिकनचे पीसेस शिजलेत का आणि त्यामध्ये पाणी किती आहे ते पाहायचं आहे. अजून एक 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आधीच्या पाण्याला आणि उकळी आलेली आहे. तर आता हेही पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्हाला कितपत पातळ घट्ट सूप हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ओतता. तर मला अजून थोडंसं सूप हवं आहे, तर अजून 1 ग्लास मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि या पाण्यामध्येच आता मी चिकन शिजू देणार आहे. तर एक 20 मिनिटं आपल्याला हे चिकन शिजायसाठी लागतील. तर आपली 20 मिनिटं झालेली आहेत. तर आपण मध्ये आधी हे चिकनचे सूप आपण पाहत होतो की यामध्ये पाणी किती लागते किंवा किती पाहिजे किंवा नको ते. तर मला जेवढं हवं आहे तेवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण पाहूया आपलं चिकन शिजलं आहे का. तर एक 20 मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं हे चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. तर खाण्यासाठी आपलं तयार आहे हे सूप. तर आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया. तर खाण्यासाठी तयार आहे चिकन सूप. तर खूप अप्रतिम लागते हे टेस्टला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.